हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 12व्या पाठाला सुरुवात करतोय. 12th चॅप्टरला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेसिस. आता यापूर्वीचा जो काही आपला 11th चॅप्टर होता, त्यामध्ये आपण जे काही ह्युमन बॉडी होती किंवा ह्युमन ऑर्गन सिस्टीम्स होत्या त्याच्याबद्दल जाणून घेतलं होतं. आजच्या या चॅप्टर मध्ये आपण वी विल बी इंट्रोड्यूस, म्हणजे आपल्याला ऍसिड काय असतात किंवा बेस काय असतात यांची फक्त तोंड ओळख होणार आहे. आपण बऱ्याचदा ऐकतो की आपल्या घरामध्ये बऱ्याचशा वेळेला ऍसिड आहे तिथे हात लावू नको, त्या वस्तूमध्ये ऍसिड असतं, त्याच्यामुळे इन्फ्लामेशन होतं, त्यामुळे इन्फेक्शन होतं, असे शब्द तुमच्या कानावरती येत असतील. मग हे नेमके ऍसिड काय असतात किंवा हे नेमके बेस काय असतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. मग हे ऍसिड आणि बेसचा उपयोग काय असतो, ते कोणत्या कोणत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात, ते निसर्गतः उपलब्ध असतात का की आपण त्याला तयार करतो, म्हणजे मानव निर्मित आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला आजच्या या पाठामध्ये घ्यायची. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, तुम्हाला स्क्रीनवरती पार्ट फर्स्ट असं लिहिलेलं दिसत आहे. तर हा आपल्या पाठाचा पहिला पार्ट आहे. यामध्ये आपण सुरुवातीला जे काही ऍसिड्स आहेत किंवा बेस आहेत याचं इक्वली इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. सुरुवातीला बघा, कॅन यू टेल या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट we consume many food items in our daily life. For example, lemon, tamarind, tomato, sugar, vinegar, salt, etc. Do all items taste similar? आपण बरेचसे वेगवेगळे फूड आयटम्स कंझ्युम करतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. आता बरेचसे पदार्थ खातो, त्यामध्ये आपण लिंबू खातो, चिंच खातो, टोमॅटो खातो, शुगर खातो, विनेगर खातो, डायरेक्टली इनडायरेक्टली आपण विनेगर घेत असतो पण आपल्याला माहित नसतं. साल्ट आहे, मग या प्रत्येक पदार्थाची चव ही सारखी असते का हो? अर्थातच नाही. लिंबू हा थोडासा आंबट असतो, चिंच आंबट असते, टोमॅटो आंबट असतात, शुगर स्वीट असते, विनेगर हा थोडासा तुरट असतो, साल्ट हा साल्टी असतो. अशी प्रत्येक सबस्टन्सची अशी स्पेसिफिक अशी एक काय असते, टेस्ट असते. आणि हे सर्व आयटम्स आपल्याला सिमिलर टेस्ट लागतात का किंवा ह्या सर्वांची चव सारखी आहे का? नाही. मग आता त्यांची चव सारखी नाही म्हणजे अर्थातच त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा डिफरंट असतील, त्यांचे पीएच डिफरंट असतील, त्यांचे बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी डिफरंट असतील. त्यांचा कलर वेगळा, त्यांचा आकार वेगळा, किंवा ते ज्याच्यापासून मिळतात ते उगम वेगळं, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतील. त्यानंतर बघा, राईट द टेस्ट ऑफ लेमन, शुगर, कर्ड, लाईम, बेकिंग सोडा, आमला, टॅमरिंड, रॉ मँगो, पोमोग्रॅनेट, वॉटर, सोर, ऍस्ट्रिंगंट, स्वीट, बिटर अँड टेस्टलेस. आता इथे आपल्याला जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ दिलेले आहेत आणि त्यांची चव आपल्याला या चवींपैकी एक लिहायची. सोर म्हणजे काय तर आंबट, ऍस्ट्रिंगंट म्हणजे तुरट, स्वीट म्हणजे गोड, आणि बिटर म्हणजे कडू, आणि टेस्टलेस म्हणजे काय तर चवहीन. आता यापैकी बघा, लेमन हा कसा आहे, लेमन इज सुअर, शुगर इज स्वीट, कर्ड इज ऑल्सो शुअर, लाईम इज ऑल्सो सुअर, बेकिंग सोडा कसा लागतो, ऍस्ट्रिंगट लागतो, थोडासा तुरट लागतो, आमला तो सुद्धा थोडासा तुरट लागतो, टॅमरिंड इज सुअर, रॉ मँगो सुअर असतो, पोमोग्रॅनेट स्वीट असतो, राईट. वॉटर हे टेस्टलेस आहे, वॉटरला चवही नाही, रंगही नाही आणि गंधही नाही. आपण यापूर्वी सुद्धा वॉटरच्या प्रॉपर्टीज मध्ये 7th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही छोटीशी ऍक्टिव्हिटी होती कॅन यू टेल या संदर्भातली, जी की आपण समजून घेतली. नाव वी विल गो फॉरवर्ड. आपण थोडंसं पुढे सरकूया. आता सी हियर. आता आपण जाणून घेऊया ऍसिड्स असतात तरी काय. सुरुवातीला बघा, यू विल नोटिस दॅट सम सबस्टन्सेस हॅव स्वीट टेस्ट, सम आर बिटर, सम आर सोर और एस्ट्रिंगंट. काही पदार्थ हे चवीला खूप गोड असतात, काही पदार्थ कडू असतात, काही पदार्थ आंबट असतात, तर काही पदार्थांची चव ही मात्र तुरट असते. मग ते आपल्या लक्षात येईल. मग त्यावरून आपल्या काय लक्षात येईल तर बघा, lemon, tamarind, vinegar or amla-like substances acquire sour taste.
लिंबू असेल, चिंच असेल, व्हिनेगार असेल. आता व्हिनेगार एक असा पदार्थ आहे, बऱ्याचशा वेळेला व्हिनेगार हा पाण्यासारखा दिसतो. मोठ्या मोठ्या बॉटल्स असतात ज्या की मार्केटमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात. मग हे जे काही व्हिनेगर आहेत ते वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये सुद्धा वापरले जातात, बेकरी प्रोडक्ट्स मध्ये वापरले जातात. बऱ्याचशा ठिकाणी या व्हिनेगारचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. आमला म्हणजेच आवळा अशा पदार्थांना सुअर टेस्ट असते अँड ड्यू टू द प्रेझन्स ऑफ टिपिकल कंपाऊंड इन देम, त्याचे जी काही आंबट चव आहे ती कशामुळे आहे, तर त्यांच्यामध्ये असणारा एक वेगळ्या प्रकारचा जो काही टिपिकल कंपाऊंड आहे, टिपिकल म्हणजे स्पेसिफिक असं कंपाऊंड आहे, त्याच्या प्रेझेन्समुळेच त्याची जी काही चव आहे तर ती चव आपल्याला आंबट लागते. त्यानंतर पुढे बघा, सच कंपाऊंड्स imparting sour taste are called acids. असे कंपाऊंड्स जे की सोर टेस्टला इम्पार्ट करतात, वेगळे करतात, त्यांनाच आपण ऍसिड्स म्हणून ओळखतो. जे काही कंपाऊंड्स आहेत जे काय करतात, इम्पार्ट करतात. इम्पार्ट करणं म्हणजेच विभागणं. तर सोर टेस्टला वेगळं करण्याचं, विभागण्याचं काम करणारे जे कंपाऊंड्स आहेत त्यांनाच आपण सोर टेस्ट म्हणजेच आंबट चव म्हणतो आणि म्हणूनच त्याला आपण ऍसिड्स म्हणून ओळखतो. जे काही आंबट पदार्थ असतात ते मोस्टली ऍसिडिक इन नेचर असतात, ते ऍसिड्स असतात. कारण याच्यामध्ये काय असतात, तर टिपिकल कंपाऊंड्स असतात विच गिव्स द सोर टेस्ट टू दॅट सबस्टन्स. त्या पदार्थाला सोर टेस्ट देण्याचं काम ते करतात. ऍसिड्स आर सोल्युबल इन वॉटर अँड दे आर कोरोसिव्ह इन नेचर. जे काही ऍसिड्स आहेत तर ते पाण्यामध्ये सहज विरघळणारे असतात. सोल्युबल मीन्स व्हॉट, द सबस्टन्सेस विच डिसॉल्व्स इन एनी लिक्विड, एनी अदर लिक्विड. असे पदार्थ जे दुसऱ्या लिक्विड मध्ये सुद्धा काय होतील, सहजपणे डिसॉल्व्ह होतील, त्यांनाच आपण काय म्हणतो, तर त्यांनाच आपण ऍसिड्स म्हणून ओळखतो. आणि ते नेचर मध्ये कोरोसिव्ह असतात. नेचर मध्ये काय होतात, आपण जर त्यांना उघडं ठेवलं तर आपोआप त्याचं इव्हॅपोरेशन होतं. अशा पद्धतीची त्यांची प्रॉपर्टी असते. नेक्स्ट पॉइंट बघा, animals and plants also possesses acid in them. animals मध्ये, त्यातल्या त्यात प्लांट्स मध्ये सुद्धा बरेचसे ऍसिड्स असतात. आता एक ह्युमन बीइंग म्हणून बघा तर आपल्या बॉडी मध्ये सुद्धा बरेचसे ऍसिड्स आहेत. त्यातल्या त्यात मोस्ट इम्पॉर्टंट ऍसिड इज दॅट अमिनो ऍसिड, ज्याला आपण अमिनो आम्ल म्हणून ओळखतो. हा जो काही अमिनो ऍसिड आहे तर याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स तयार होतात. ओके, काय तयार होतात, तर प्रोटीन्स तयार होतात. आणि या प्रोटीन्स पासूनच जे काही जेनेटिक मटेरियल असतं, मीन्स व्हॉट, डीएनए अँड आरएनए. आता डीएनए आरएनए काय आहे हे तुम्हाला लक्षात येणार नाही, पण फक्त एक लक्षात ठेवा की प्रोटीन्स असतात विशिष्ट प्रकारचे, ज्याच्यामुळे आपल्या आई वडिलांमधील गुणधर्म हे मुलांमध्ये येतात. मीन्स द कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर होतात. असे प्रोटीन्स आपल्यामध्ये असतात. फक्त अमिनो ऍसिड नाही तर आपल्या बॉडीमध्ये बरेचसे ऍसिड आहेत. आपल्या स्टमक मध्ये HCl ऍसिड आहे, म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. तर आपल्या स्टमक मध्ये जे काही फूड सबस्टन्सेस येतात त्यांना बेसिक केलं जातं आणि त्यानंतर तो जो काही ऍसिडिक ऍसिड आहे त्याचं जे काही फंक्शन असेल आपल्या स्टमक मध्ये तो पूर्ण करतो. आपल्या बऱ्याचशा बॉडी पार्ट्स मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे ऍसिड्स आपल्याला पाहायला मिळतात. तेवढंच नाही, छोटीशी लाल रंगाची जी मुंगी असते बघा, लाल मुंगी म्हणून आपण ज्याला ओळखतो, तर त्या मुंगी चावल्यानंतर आपली जी काही आग होते तर त्या मुंगीमध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं ऍसिड असतं, त्यामुळेच ती जी काही आग आहे ती होते. आता समजलं तुम्हाला की मुंगी चावल्यामुळे आपल्या शरीराची दाह का उठते किंवा त्या ठिकाणी आग का होते ते. तर वेगवेगळे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, तर त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा ऍसिड्स असतात. दे ऑल्सो पोजेसेस ऍसिड्स इन व्हेरियस फॉर्म्स और इन द व्हेरियस काइंड्स. Acids present in foodstuffs are called natural acids or organic acids. असे ऍसिड जे की नॅचरली प्रेझेंट आहेत, फूडस्टफ्स मध्ये प्रेझेंट आहेत, त्यांना आपण नॅचरल ऍसिड्स म्हणतो किंवा ऑर्गॅनिक ऍसिड्स म्हणतो. हे जे काही ऍसिड्स आहेत ते वीक असतात इन नेचर, निसर्गतः ते वीक असतात, त्यांना आपण वीक ऍसिड्स असं म्हणतो. आपण त्यांना काय म्हणतो, वीक ऍसिड, जे की खूप वीक असतात.
म्हणजे ते आपल्या हातावरती पडले, स्किन वरती पडले किंवा बॉडी पार्ट्स वरती पडले तरी सुद्धा त्यांचे आपल्या बॉडीवरती, आपल्या स्किन वरती काही परिणाम होत नाहीत. तर निसर्गतःच सम ऍसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर. निसर्गतःच काही ऍसिड हे खूप स्ट्रॉंग असतात. म्हणजे बघा, दे आर कॉस्टिक, इन्फ्लामेटरी. ते जर आपल्या बॉडीवरती पडले किंवा एखाद्या पार्ट वरती पडले तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं इन्फ्लामेशन होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं, त्या पार्टला सूज येऊ शकते, त्या ठिकाणी बरेचसे कॉस्टिक म्हणजे खाज सुटू शकते, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, सल्फ्युरिक ऍसिड आहे, H2SO4 ज्याला आपण म्हणतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ज्याला आपण HCl म्हणतो, आणि नायट्रिक ऍसिड आहे मीन्स HO3. These acids are also called mineral acids. तर असे acids जे की खूप स्ट्रॉंग आहेत and which are caustic in nature and inflammatory in nature are known as mineral acids. आपण त्यांना mineral acids म्हणून ओळखतो. ही झाली वीक ऍसिड्स आणि मिनरल ऍसिड्स यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. आता आपण पुढे वळूया. तर मिनरल ऍसिड्स जर आपल्या बॉडीवरती पडले तर त्याचे काय परिणाम होतात बघा. The skin gets burnt when their concentrated solution falls on skin. Similarly, their vapors, if inhaled, can be harmful to health. जी काही स्किन आहे तर ती आपली स्किन जळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स असतात, त्याच्यामध्ये वॉटर मिक्सअप करतो आपण ऍसिड सोबत किंवा बरेचसे इतर पदार्थ आपण मिक्सअप करतो आणि ते जर आपल्या स्किन वरती पडले तर आपली स्किन जळू शकते. एवढंच काय, आपण त्याचे जे काही वाफ, त्याचे जे काही वेपर्स आहेत, वेपर्स नव्हे तर वेपर्स आहेत, तर ते वेपर्स जर आपण इनहेल केले, आपण जर श्वास केला तर त्या ठिकाणी ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी खूप हार्मफुल असतं. इतके स्ट्रॉंग स्मेल असते मुलांनो की जर आपण ती स्मेल घेतली तर 5 मिनिट तरी आपली जी काही स्मेलिंगची कॅपॅसिटी ती डिस्ट्रॉय होते, आपल्याला कसल्याही प्रकारची स्मेल येत नाही. इतकं त्याचे इरिटेशन होतं. आपली जी काही जो काही आपली श्वासनलिका आहे तर त्या ठिकाणी थोडीशी खाज सुटल्यासारखी होते, बरेचसे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होतात. इफ वी इनहेल द वेपर ऑफ द स्ट्रॉंग ऍसिड्स और मिनरल ऍसिड्स. आता बऱ्याचशा स्कूल्स मध्ये लॅब असतील तर तुमचे जे काही टीचर्स आहेत तर ते तुम्हाला ते ऍसिड्स दाखवतील, फक्त ते बघा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखादं प्रॅक्टिकल करताय ऍसिडच्या मदतीने किंवा इतर काही गोष्टींच्या मदतीने, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. त्या ठिकाणी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, कारण आपली स्किन एक्सपोज असेल, उघडी असेल, त्या ठिकाणी जर त्याचा एखादा थेंब किंवा एखादा पार्टिकल सुद्धा पडला तर आपल्या त्या स्किनवर त्याचे सेन्सेशन जाणवतात आणि आपली स्किन बर्न सुद्धा होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. पुढचा मुद्दा बघा, स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड acids are converted into their dilute acids by slowly adding them into water. आता जे काही स्ट्रॉंग असे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स आहेत तर त्याला आपण डायल्यूट करतो, म्हणजे त्यांचं जे काही स्ट्रॉंगनेस आहे त्याला आपण वीक करण्यासाठी मदत करतो आणि त्या ठिकाणी आपण काय करतो, स्लोली म्हणजे अगदी सरळ साध्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण वॉटर ऍड करतो. हळूहळू हळू त्याच्यामध्ये वॉटर, एकदम जर आपण वॉटर ऍड केलं तर त्या ठिकाणी एक्सप्लोजन होण्याची शक्यता असते, म्हणजेच त्या ठिकाणी अचानकपणे धमाका होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे समजा फॉर एक्झाम्पल दिस इज HCl ऍसिड, ओके, याच्यामध्ये एवढा HCl ऍसिड आहे आणि आपल्याला त्याला डायल्यूट करायचंय. खरं तर एवढा HCl ऍसिड कोणी घेतच नाही, कारण खूप खूप म्हणजे खूप असा तो जास्त हार्मफुल असतो. त्याचा स्मेल जरी घेतला, तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे त्याचा स्मेल जरी आपण घेतला तर आपली श्वासनलिका 5 ते 10 मिनिटांसाठी काम करणं थांबवते, अशा पद्धतीचं त्याचं फंक्शन असतं. सो या ठिकाणी बघा, याच्यामध्ये जर आपण एवढासा HCl ऍसिड घेतला तर त्याच्यामध्ये त्याला डायल्यूट बनवण्यासाठी आपण अगदी हळूहळू मीन्स अगदी स्लोली पद्धतीनं, स्लोली मीन्स व्हॉट, तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला 10 ml वॉटर टाकतो, परत एक 5 ते 10 सेकंदांनी परत 10 ml वॉटर टाकतो, असं करत करत आपण त्याला डायल्यूट करतो. त्याची जी काही कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ते आपण हळूहळू हळू कमी करत जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, such dilute acids are less harmful than their corresponding strong acids. हे जे काही डायल्यूट ऍसिड्स आहेत तर ते लेस
हार्मफुल असतात. हार्मफुल म्हणजे काय, तर थोडेसे कमी घातक असतात कॉन्सन्ट्रेटेड किंवा स्ट्रॉंग ऍसिडच्या तुलनेमध्ये, कारण त्यांचे तेवढे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, नेक्स्ट बघा, इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा यू विल फाइंड इट ऍस्ट्रिंगंट और बिटर. आता जो काही बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा असेल, तर त्या खाण्याच्या सोड्याला आपण डायल्यूट कसं बनवतो, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करतो आपण. मग आपण जेव्हा त्याची टेस्ट घेतो, त्याची टेस्ट एकतर तुरट जाणवते. ऍस्ट्रिंगंट म्हणजे काय, तर तुरट जाणवते किंवा थोडीशी कडू जाणवते. Substances having astringent or bitter taste and slippery to touch. तर असे पदार्थ जे चवीला तुरट असतात किंवा कडू असतात, तर आणि त्याचबरोबर स्लिपरी टू टच असतात, म्हणजे आपण त्याला स्पर्श केला तर ते आपल्या हातातून निसटतात, स्लिप होतात, यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण बेसेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल लाईम वॉटर, तर लाईम वॉटरचा फॉर्म्युला बघा, CaOH ट्वाइस, बेकिंग सोडा NaHCO3, कॉस्टिक सोडा NaOH आणि सोप, हे सर्व बेस आहेत. आपण साबण हातात धरला तर तो इतका सॉफ्ट असतो, इतका स्लिपरी असतो की ते आपल्या हातातून सहज निसटून जातो. त्याचबरोबर इतर काही पदार्थ आहेत जे की खूप सॉफ्ट इन नेचर असतात आणि त्याचबरोबर त्यांची टेस्ट ही तुरट असते किंवा मग खूप कडू असते, त्यांना आपण बेस म्हणतो. बेस हे ऍसिड पेक्षा पूर्णतः डिफरंट असतात. मीन्स ऍसिड अँड बेस आर टोटली अँटागॉनिस्ट टू ईच अदर. ते एकमेकांच्या अपोजिट असतात टोटली. केमिकली दे हॅव प्रॉपर्टीज अपोजिट टू दॅट ऑफ ऍसिड. केमिकली सुद्धा त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत बेसिसच्या, तर त्या ऍसिडच्या उलट आहे. दे आर ऑल्सो इन्फ्लामेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. बेस सुद्धा काय आहे, तर ते सुद्धा आपल्याला इन्फेक्शन कॉज करू शकतात जर ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतील तर. वी नो दॅट डिस्टिल्ड वॉटर इज टेस्टलेस. आपल्याला माहिती, जे काही डिस्टिल्ड वॉटर आहे, प्युअर वॉटर आहे, तर ते टेस्टलेस आहे, त्याला चव नसते. वॉटर इज नायदर ऍसिडिक नॉर बेसिक. जे काही वॉटर आहे तर एकतर ते ऍसिडिक ही असत नाही आणि बेसिक सुद्धा असत नाही. आता आपण पाहू व्हॉट इज मीन बाय इंडिकेटर. इंडिकेटर काय असतात, आपल्या गाडीला इंडिकेटर असतो बघा, जेव्हा आपण रस्ता क्रॉस करतो त्यावेळेला ते इंडिकेटर ऑन केले जातात, त्याच्यातून टुई 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 असा आवाज येतो, राईट. मग आपण रस्ता क्रॉस केला आणि त्यावेळेला आपण तो इंडिकेटर बंद करतो, तर त्या इंडिकेटरच्या आवाजावरून काय इंडिकेट होतं, काय दर्शवलं जातं की मी रस्ता क्रॉस करत आहे, म्हणून ती गाडी इंडिकेट करत असते. मग हा जो काही इंडिकेटर आहे, पण आपल्याला गाडीमधला इंडिकेटर पाहायचा आहे का, नाही, तर आपल्याला ऍसिड आणि बेस यांच्यामधला इंडिकेटर नेमका कोणता हे जाणून घ्यायचं आहे. तर लक्ष द्या, the substances which are neither acidic nor basic and are chemically inert in nature. असे सबस्टन्सेस, असे पदार्थ जे की एकतर ऍसिडिक ही असत नाहीत, बेसिक ही असत नाहीत आणि ते केमिकली निसर्गतः इनर्ट असतात. त्याचबरोबर बघा, टचिंग और टेस्टिंग ऑफ ऍसिड और बेस इज व्हेरी हार्मफुल अँड हेन्स टिपिकल इंडिकेटर्स आर यूज्ड टू रिकॉग्नाइज देम. समजा आपण ज्या पद्धतीने आपल्या घरातल्या इतर वस्तूंना हात लावतो, फॉर एक्झाम्पल आपल्या खेळणी असतील, आता बऱ्याचशा जणांकडे छोटे छोटे डॉल्स किंवा मग जे काही टेडी बिअर्स आहेत ते असतील किंवा मग पुस्तक वह्या असतील, तर त्यांना आपण सहज हातात घेतो आणि उचलतो. त्यांना टेस्ट करण्याची गरज असते का, ते आपल्यासाठी हार्मफुल असतात का, नाही. पण ऍसिड आणि बेस हे मात्र आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे. मग ते आपल्याला टेस्ट करावं लागतं आणि ते टेस्ट करण्यासाठी काही टिपिकल इंडिकेटर्स वापरले जातात आणि म्हणूनच ते इंडिकेटरचा उपयोग काय, तर आपण त्यांना रिकॉग्नाइज करावं, म्हणजे ऍसिड किती स्ट्रॉंग आहेत किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल किती आहे, त्याचबरोबर बेस किती स्ट्रॉंग आहेत, त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल किती आहे, हे चेक करण्यासाठी जे पदार्थ वापरले जातात त्यांनाच आपण इंडिकेटर्स म्हणून ओळखतो. The substances which changes their colors in presence of acid or base are called indicators. असे पदार्थ जे की एखाद्या बेसच्या किंवा ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये आपला स्वतःचा कलर चेंज करते, त्यालाच आपण इंडिकेटर्स म्हणून ओळखतो. आता फॉर एक्झाम्पल हा आपला ऍसिड आहे,
आणि आपण या ठिकाणी एखादा इंडिकेटर आणला, तर आपण जर या ऍसिड मध्ये इंडिकेटरला बुडवलं तर त्याचा जो काही कलर आहे, त्याचा जो काही रंग आहे तो चेंज होणार आणि त्यावरून मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला देण्यात आलेला पदार्थ हा ऍसिड आहे. आता या ठिकाणी बघा, इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मधले इंडिकेटर्स कोणते कोणते आहेत? In the laboratory, litmus paper is mainly used to test alkali or base. लॅबोरेटरी मध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये लिटमस पेपर असेल किंवा जे काही लिटमस पेपर आहे, तर तो प्रामुख्यानं जे काही वेगवेगळे अल्कली आहेत म्हणजे बेस आहेत तर ते टेस्ट करण्यासाठी वापरले जातात. लिटमस पेपर असे असतात. तर या ठिकाणी बघा, जे काही लिटमस पेपर आहेत ते मार्केटमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात. तर लॅबोरेटरीमध्ये हे लिटमस पेपर वापरले जातात. बेसिस काय आहेत हे ओळखण्यासाठी. हा जो काही पेपर आहे तो लायकेन नावाच्या एका प्लांटच्या एक्स्ट्रॅक्ट पासून बनवला जातो. त्याचा कलर एकतर रेड असतो किंवा ब्ल्यू कलरचा असतो. ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर हा रेड होतो जेव्हा आपण त्याला ऍसिड मध्ये बुडवतो. ओके, आप समजा ऍसिड आहे तर त्यावेळेला काय होतंय तर रेड कलरचा जो काही लिटमस पेपर आहे तो ब्ल्यू होत आहे. ओके, आणि जर रेड लिटमसला आपण काय केलं, बेस आहे आणि त्याच ओके इकडे लक्ष द्या. तर रेड लिटमसला काय होतं तर जो काही रेड लिटमस आहे तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे ब्ल्यू मध्ये होतं अल्कली मध्ये गेल्यानंतर. जो काही अल्कली आहे, आता समजा हा ब्ल्यू आहे तर या ब्ल्यूचं ट्रान्सफॉर्मेशन हे रेड मध्ये होतं. अशा पद्धतीचे बदल आपल्याला त्या लिटमस पेपर मध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर फिनोप्थेलिन आहे, इथे तुम्हाला पाहायला मिळेल फिनोप्थेलिन कसा असतो, मिथिल ऑरेंज आहे जो की रेड इन कलर असतो. त्याचबरोबर हे सुद्धा काय केले जातात तर मिथिल रेड आहे, तर हे सुद्धा लॅबोरेटरी सोल्युशन म्हणून वापरले जातात. कशासाठी तर ऍसिड कोणता आणि बेस कोणता हे ओळखण्यासाठी. मिथिल ऑरेंज इंडिकेटर बिकम्स पिंक इन ऍसिड अँड येलो इन अल्कली. जे काही मिथिल ऑरेंज इंडिकेटर आहे तर ते कसं बनतं, पिंक बनतं ऍसिड मध्ये टाकल्यानंतर, आणि आपण जर त्याला अल्कली मध्ये टाकलं तर त्यावेळेला ते येलो बनतं. हा मिथिल ऑरेंज आहे. याला आपण ऍसिड मध्ये टाकलो तर याचा कलर पिंक होणार. ओके, आणि जर आपण याला बेस मध्ये टाकला तर याचा कलर येलो होणार. फिनोप्थेलिनचा पण विचार केला तर हा कलरलेस आहे. ऍसिड मध्ये काय झाला, हा ऍसिड मध्ये हा फिनोप्थेलिन हा कलरलेस आहे, म्हणजे त्याचा कलर मध्ये काही चेंज होणार नाही. बट इन केस ऑफ व्हॉट, इन केस ऑफ बेस और अल्कली इट विल टर्न्स पिंक. Universal indicator on which in liquid state change their color in the presence of acid and base. जो काही युनिव्हर्सल इंडिकेटर्स असतात तर ते ऍसिड आणि बेसच्या प्रेझेंट मध्ये सुद्धा त्यांचं जे काही कलर आहे तो चेंज करतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, नाव डोमेस्टिक इंडिकेटर. लॅबोरेटरी इंडिकेटर आणि डोमेस्टिक इंडिकेटर असे इंडिकेटर्सचे दोन प्रकार. लॅबोरेटरी इंडिकेटर म्हणजे असे इंडिकेटर्स जे की आपण फक्त प्रयोगशाळेत वापरतो. आता आपण जे काही डोमेस्टिक इंडिकेटर्स आहेत म्हणजे घरगुती इंडिकेटर ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल माहिती मिळवूया. On non-availability of laboratory indicator, natural indicators can be made by using several domestic substances. ज्या वेळेला लॅबोरेटरी मधील जे काही इंडिकेटर्स आहेत आपण आताच पाहिलेले, फिनोप्थेलिन असेल, लिटमस पेपर असेल, ते प्रेझेंट नसतील तर त्यावेळेला आपण काय करू शकतो तर बरेचसे वेगवेगळे डोमेस्टिक सबस्टन्सेसचा म्हणजे घरगुती पदार्थांचा वापर ऍज अ इंडिकेटर म्हणून करू शकतो. You must have seen yellow food stain turning red after washing with soap. जे काही आपल्या घरामध्ये भांडी असतात तर आपले जे काही वेगवेगळे अन्न पदार्थ असतात ते पिवळ्या रंगाचे असतात किंवा पिवळे डाग त्या भांड्यांवरती पडतात, आणि जेव्हा आपण त्याला साबणाने धुतो तर त्यावेळेला ते डाग लाल रंगाचे होतात. हा कलरचा चेंज कशामुळे झाला? दिस इज ड्यू टू अ केमिकल रिएक्शन बिटवीन टर्मरिक अँड अल्कलीन मटेरियल ऑफ सोप. हळद आणि साबणामध्ये असणारं जे काही अल्कलीन मटेरियल आहे तर त्यापासून होतं. याचाच अर्थ टर्मरिक इज अन ऍक्ट्स अन इंडिकेटर. हळद ही एक डोमेस्टिक इंडिकेटर आहे. Natural indicators can also be prepared from red cabbage, radish, tomato and similarly from the hibiscus and rose.
नॅचरल इंडिकेटर्स आपण घरी बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ रेड कॅबेज असेल, रॅडिश असेल, टोमॅटो असेल आणि त्याचबरोबर हिबिस्कस आणि रोज या फ्लावर्स पासून सुद्धा. आता या ठिकाणी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ज्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण नॅचरल इंडिकेटर्स बनवायला शिकू शकतो. करून पहा. यामध्ये बघा ॲपॅरेटस काय काय आहे. हिबिस्कस, रोज, टर्मरिक, रेड कॅबेज, लिव्स, फिल्टर, पेपर. आपल्याला जे काही हिबिस्कसच्या लाल पाकळ्या आहेत, हिबिस्कस म्हणजे काय तर आपल्या बाप्पाचं आवडतं फुल, दॅट इज जास्वंद. तर जो काही जास्वंद आहे तर त्या जास्वंदाच्या पाकळ्या काढायच्या आहेत आपल्याला, त्याला एका व्हाईट पांढऱ्या फिल्टर पेपर वरती घासायचंय आणि हा जो काही हिबिस्कस इंडिकेटर हा झाला आपला हिबिस्कस इंडिकेटर पेपर. अशाच पद्धतीने आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या करायच्या त्या व्हाईट फिल्टर वरती आणि तो झाला आपला काय तर रोज इंडिकेटर पेपर. त्याला आपल्याला व्यवस्थित कट करून ठेवायचं तुकड्यांमध्ये. आता हळद पावडर घ्या, त्याला थोडंसं पाण्यामध्ये घाला, तर त्या ठिकाणी फिल्टर पेपर बुडवा आणि जो काही ऑर्डिनरी पेपर आहे तर त्या टर्मरिक वॉटरवरती काही वेळ तसंच ठेवा. जेव्हा तो पेपर ड्राय होईल तर त्याचे सुद्धा काही स्ट्रिप्स बनवा, त्याचे सुद्धा काही तुकडे बनवा आणि इट इज रेडी ॲज अन इंडिकेटर. त्यानंतर आपल्याला जे काही रेड कॅबेजचे लिव्हज आहेत स्मॉल क्वांटिटी मध्ये आपल्याला वॉटर मध्ये ठेवायचे आहे, त्यांना हीट करायचं, गरम करायचंय आणि एकदा का हे सोल्युशन थंड झालं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पेपर आपल्याला डीप करायचे, त्यांना ड्राय करायचे, त्यांच्या पट्ट्या बनवून आपल्याला ठेवायचे. And in this way we can make the natural domestic indicators which will give us the indication of acid and bases. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी डोमेस्टिक इंडिकेटर्स तयार करू शकतो. त्यानंतर पुढे बघा आता या ठिकाणी some drops of the following indicators. ओके, सी हियर. इथे आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की आपल्याला काही पदार्थांचे काही ड्रॉप्स घ्यायचे इंडिकेटर्सचे आणि जे काही पेपर्स आहेत तर ते आपण बनवले आणि आपण मग आता कृती करून बघूया. आता लाईम ज्यूस आपण घेतला आणि आपला जो काही टर्मरिक पेपर आहे तो कसा होईल रेड होईल. इट मीन्स दॅट इट इज ऍसिडिक इन नेचर. आपलं लाईम वॉटर आहे म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साइड आहे, इट विल बी व्हॉट इट विल बी ब्ल्यू. इट मीन्स दॅट इट इज बेसिक. अशा छोट्या छोट्या कृती तुम्हाला करून बघायच्या आहेत. नाउ सी हियर, ट्राय दिस. हे करून पहा. आणखी एक कृती आपल्याला करायचं आहे. आपल्याला थोडंसं बेकिंग पावडर घ्यायचंय म्हणजे खाण्याचा सोडा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिसळायचंय आणि हेच सोल्युशन आपल्याला लिंबाचा रस, विनेगर, ऑरेंजचा ज्यूस, ऍपल ज्यूस आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या ज्यूस मध्ये मिक्स करायचे आणि तुम्हाला काय काय आढळलं हे तुम्हाला शोधायचं आहे. ओके, what do you observe on addition of baking soda solution in the fruit juice? Whether bubble form or effluents come out of fruit juice. त्या फ्रूट ज्यूस मधून आपल्याला बुडबुडे आलेले पाहायला मिळतील. From the above first activity, we came to know that turmeric indicator papers turns red yellow color in certain solutions. जे काही टर्मरिक इंडिकेटर पेपर्स आहेत तर त्यांचा कलर रेड येलो कलर होता तर तो चेंज झाला. अशाच पद्धतीने बेकिंग सोडाचं जो काही सोल्युशन आहे ते आपण ऍसिडिक सोल्युशन इन बबल्स मध्ये केलं तर त्या ठिकाणी इफ्लुएन्स म्हणजे थोडेसे वाफ जमा झाल्यासारखे किंवा बुडबुडेपणा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. And this is also a simple activity that due to this activity or with the help of this activity we can identify acidic or alkaline substance. त्यानंतर पुढे आणखी एक आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी अंडर गायडन्स ऑफ टीचर करायचे. तुमचे जे काही टीचर्स असतील त्यांच्या मदतीने तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करा. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला विनेगर, लाईम ज्यूस, अमोनियम हायड्रॉक्साइड घ्यायचे आणि त्यातल्या त्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड तर टेस्ट ट्यूब्स मध्ये घ्यायचे. आपल्याला त्या ठिकाणी एक ड्रॉप ऍड करायचे इंडिकेटर मध्ये आणि हे जे काही लिटमस पेपर्स आहेत तर त्या सोल्युशन मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचे जे काही रेकॉर्ड्स येतील, तुमचे जे काही ऑब्झर्वेशन येतील तर तुम्हाला हे या टेबल मध्ये फिलअप करायचे आहे. तर या ठिकाणी जे काही इंडिकेटर्स होते मग त्यातल्या त्यात आपण आजचा जो काही आपला पार्ट फर्स्ट होता या चॅप्टरचा तो या ठिकाणी संपतो. आता या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहिलंय हे थोडंसं रिवाइज करूया अँड देन वी विल बी स्टॉप. सुरुवातीला आपण पाहिलं की स्ट्रॉंग ऍसिड काय असतात, वीक ऍसिड काय असतात, मिनरल ऍसिड्स कोणाचं नाव आहे अल्टरनेटिव्ह, त्याचबरोबर ऍसिड्स काय आहेत, बेस काय आहेत किंवा मग त्यानंतर आपण पाहिलं की
इंडिकेटर्स काय, मग त्यामध्ये सुद्धा आणखी दोन प्रकार, लॅबोरेटरी इंडिकेटर्स अँड डोमेस्टिक इंडिकेटर्स. मग आपण काही ऍक्टिव्हिटीज केल्या, ज्या ऍक्टिव्हिटीज काय दर्शवतात, द ऍक्टिव्हिटीज विच इंडिकेट्स दॅट हाऊ कॅन वी प्रोड्यूस आवर डोमेस्टिक इंडिकेटर्स. आपण घरगुती इंडिकेटर्स कशा पद्धतीने बनवू शकतो हे दर्शवतात. अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपण या ठिकाणी केलेल्या. सो फ्रेंड्स, यापुढचा जो काही रिमेनिंग पोर्शन असेल तो आपण यानंतरचा जो काही आपला पार्ट सेकंड आहे त्याच्यामध्ये पाहूया. आता आजच्या या पार्ट मध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, इफ यू हॅव एनी डाऊट तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याचप्रमाणे आपले लाईव्ह क्लासेस पाहण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेच सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता या पुढील या चॅप्टरचा पार्ट सेकंड पाहण्यासाठी, त्याचबरोबर या चॅप्टरचा एक्सरसाइज आहे, पुढील चॅप्टर्स आहेत, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण या चॅप्टरच्या पार्ट सेकंड मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.